नियती वाक्य पुढे येणारा काळ आणि या काळात येणारा संकेत झालाय. ज्या देवाची भक्ती नव्हती तो देव अशा सुंदर ज्ञान चक्षुरामध्ये देवाला पाहिजे आणि त्या देवानं मला सांगितलंय की हे रामानंद स्वामी जीवा परमात्मा आणि सत्यनिष्ठ ठरवलेला तुझ्या हातून फार मोठा दिव्य मला घडवायचं हा काळाचा संकेत पुराणा खरा खोट्याचा नकार हे देवानं मला या ठिकाणी सांगितलं. पाऊस काहीतरी ह्याच्यात बंद केलं व्हिडिओ जाऊन कर डायरेक्ट रेकॉर्डिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये जाऊन कर आता
गावी काना पुरवितोय एवढंच कशाला गावोगावी आम्ही जोड्या बनवितोय. आज सुद्धा तसंच केलं. भरपूर पैसा मिळाला. परिस्थिती आपली चांगली आहे. भगवंता मला काही असं कमी नाहीये. पण हे जोडे आज दुसरीकडे घेऊन गेलं पाहिजे. याच्यासाठी हे सर्व बाजून ठेवलं पाहिजे. हा हे रामा हे प्रभू रामचंद्र. माझी पत्नी आली की तिला सांगणार आणि हे जोडे घेऊन जाणार.
माझा भाऊ या ठिकाणी बतावून या परिसरात एक सरकार हा पुरावा असेल तर हा प्रदंड करणे या प्रदंड करण्यामुळे या परिसरात एक सरकार मागते याला कारण वाटत असेल तर हा प्रदंड करणे नित्य नावाप्रमाणे प्रत्येकाला सरळा घालतोय ज्याच्याकडे धन दौलत असेल ते धन दौलत तुमच्यासाठी हा मार्ग सोडावा त्या मार्गावर कुणी दिसत नाही म्हणून दुसरा मार्ग म्हणता हेच खरं आलो होतो ती आशा माझी पूर्ण होणार आहे तुम्ही काय तुमच्या दिसत नाही मी कोणतो एक मानव तुम्हाला दिसतोय आता मानवाला नाव असतो तुला नाव माझं रघुराम जन्म घराण्यामध्ये आमचा जन्म झाला हे डोळे बाजूचा आणि घरात तुमचा जन्म झालाय याच्यावर आमचा व्यवसाय फक्त याच्यावर ही माझी बायको तुमची बायको दूर मिळाला पुढं काय येते बायकांना पुढे यायचं नसतं मी बोलतोय ना काय झालंय तुम्ही कुठे हा तू काय करत आम्ही जातोय आम्ही गावात जातोय तुमचा मार्ग रोखलाय दरोडे खोल दरोडे काय असेल आपल्या हाती जमलं नसेल तरी आपण काय नाही बाबा काय नाही होत तू काना थांबणार असेल नाही ते मला आवडेल अरे आमच्याकडे काही नाही ही चप्पल आहे तुझ्या काहीतरी लपवित आहात मला फसवण्याचा प्रयत्न करता काय ते तिच्याजवळ काही ना काही पुढे ते होय माझ्या स्वाधीन करा माझ्या बायकोला मार लावू नकोस सांगून ठेवतो सारखं तुमच्या बायकोचं आहे काढून हाणा तुम्हाला मी गावात जरी राहिलो तरी आम्हाला समजतं काय करावं कुठं काय करावं समजलं आजच्या गावाने खोल तुझ्या मार्गाने तू जाऊ आमच्या मार्गाने आम्ही जातोय प्रयत्न करशील तुझ्या मार्गाने तू जाऊ शकतो आणि माझं तत्व आपण असं करूया हातकुलीची बोण आणला हातकुली हरण्याच्या ठिकाणी पुष्कळ असतात हातकुली माहिती आहे तुला हातकुली खाल्ला तुला माझं शस्त्र चालणार तुमच्या
राम
नमस्कार बाबा, नमस्कार. मनातील साऱ्या इच्छा परिपूर्ण होती. काय शंका काय? हा, अगं तू समजून जा. आपल्याला पुत्र नाही आहे. होय 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 होय. पण तुमच्या अंतराने कोणती ना कोणतरी इच्छा वावरते. काय म्हणायचं? तू सांग ना, सांग ना. तो आणखी काय होता? काही कमी बाई, चिंता करू नका. हा रामानंद स्वामी परमेश्वराच्या चरणाचा दास आहे. पण पहा, मला फार मोठी भूक लागली आहे. तुमच्या जवळ खाण्यासाठी काही असेल तर मला आवड. पण भूक लागली. लहान मोठी मोठा घात घेतो म्हणून जरा क्षमा बोला. तुम्ही आम्हाला ओळखतात, आम्ही तुम्हाला ओळखतो. बराच जे विचार असतील ते मला कथन करा. आमचा कुठच्या घरात तुमच्या आता मी तुम्हाला सांगतो, तो हिंद मुलांचा जन्म झाला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की का आम्ही कसं काय केलं तुम्हाला? जाती कोणी निर्माण केले? जाती मानवाने निर्माण केले. परमेश्वर निर्माण केलं नाही. मी हे आपल्या परमेश्वराच्या चरणाचा दास मी आहे. तुमच्या जवळ काय आहे? आपण जर असं म्हणत असाल तर आता ही तुला जन्म झालेला असताना आमच्या हातात जर तुम्हाला खायचं असेल आणि तुमच्या हातात असेल परमेश्वराची इच्छा म्हणून तुम्ही जर खाणार तर मागं पुढे कशाला माझ्या आवडीचे माझ्या आवडीचे
चर्मकार आणि त्याचा तो सुपुत्र. अरे सुपुत्र कसला, कुपुत्र असतो. त्या रघुरामाचं ते अपत्य. अरे अपत्य कसलं, आपत्तीच ती. त्या रघुरामाचा तो नाठाळ पोर रोहिदास ते अवलक्षणी कार्त. अरे मग ब्राह्मणांशी बरोबरी करू पाहताय. अरे भजन गातो का, कीर्तन करतो का, वेदांवर बोलतो का, सत्संग भावितो का, अध्यात्म सांगतो का. अरे काजवा कितीही चमकला तरी त्याची चंद्रज्योत थोडी होणार आहे. अरे गाई म्हैशीने कितीही दूध दिलं तरी त्या कामधेनू थोड्यात होय. एखाद्या विधवा स्त्रीला कुंकुवाची उठाठेव हवी कशाला म्हणतो मी, ते काही नाही. आणि हे जर का आमच्या स्वर्गस्थ पूर्वजांना समजले तर आमचे स्वर्गस्थ पूर्वज आम्हास काय म्हणत असतील. ते काही नाही. माझ्या वर गेलेल्या सगळ्या पूर्वजांची, माझ्या जिवंत असलेल्या माता पित्याची आणि माझ्या साऱ्या देव धर्माची शपथ लावून सांगतो, या रोहिदास नामक भामटाच्या नाकात वेसण घालून याला जर का नाही हिंडवला तर शास्त्री बुवा मुरुडेश्वर नाव सांगणार नाही. शंकर शंकर हरे शंभो. आता आमची अन्निकाची वेळ झालेली आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिराजनं वन्द्यं विष्णु भवभयहरं सर्वलोकीनाथं शंकर शंकर हर शंभो. शंकर शंकर हर शंभो. अरे हारे कोण अनोळखी चेहरा. काय रे मुला असा घाई घाईनं कुठे रे प्रस्थान करतो आहे. माझा कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. काय म्हणतोय. हो माझं कर्तव्य. तुझ्या नित्याच्या कर्तव्यात तू निमग्न. पण काय रे मुला, काय झालं. तुझे शुभनाम आम्हास कथन करशील का. अनोळखी व्यक्ती तुमच्या समोर आहे, त्याचं नाव विचार ऐका. या गावाला सध्या कोणत्या साईड तर क्रोदंड. किती दंड म्हणालास. अरे क्रोदंड. क्रोदंड असे कसं रे तुझ्या माता पित्याने तुझे नामविधान केले. क्रोदंड मला वाटतं तुला ऐकू येत नाही. काय म्हणाला तुझ्या कानामध्ये वय. अरे तुला ऐकू येत माझ्या वयानुसार हे असं चाललेलं आहे. काय रे तुला कोदंडा. अरे तू व्यवसाय धंदा काय करतो. व्यवसाय धंदा ही दडा घालतो. काय म्हणालास. दरोडा घालतो. अरे चोरी सारखं निंदे कर्म करतोय. चोरी करतो. अरे बाळ कोदंडा, अरे तू जर चोरी सारखं निंद कर्म करायला लागलास आणि हे जर का तुझ्या स्वर्गस्थ पूर्वजांना समजले आणि ते जर का स्वर्गात गेलेले असतील तर ते नरकात जाऊ नये. त्या प्रकारे त्यांचं भांडण तरी करेल. माझं कर्तव्य दरोडा घालणं, चोरी करणं म्हणजे या तुझ्या कर्तव्यापासून तू बाजूला होणार नाही. हे कोदंडा तुला सांगून ठेवतो. दुरून बोल. माझ्याशी बोलताना दुरून
कारण माझ्याशी वक्तव्य करताना तुझ्या मुखातून उडणारा थुंकीचा शिंतोड आहे. जर का माझ्या वेळा पोटीवर पडले तर ती अपवित्र नाही का होणार? ती पवित्र झाली तरी चालेल, पण मी गल्ला घालणार आहे कर्तव्य म्हणून आहे. हे कोणा मला सांग, आता सारे मला ध्यान करतोय करतोय. मी कोण? काय तुला? अरे मी कोण? अरे माझा जे नावत आहे ते कुणाच्याही गावात नाही. काय तुमचं नावात आहे ते कुणाच्या गावात सुद्धा नाही. वेदाशास्त्र संपन्न, काश्यप कुलोत्पन्न, ब्रह्मकुलभूषण, दशगंती ब्राह्मण, शास्त्री व निर्णयेश्वर म्हणतात मला. शास्त्री बुवा? होय शास्त्री बुवा. तुम्ही शास्त्री असो आणि अन्य काही असो, तुमच्या जवळ येतं त्या. हे माझा मार्ग सोड. तुझा मार्गाची हुंसा घालू नको. तुझा मार्ग सांगतोय. हे माझा मार्ग सोड. माझा मार्ग सोड नाही. तुझा मार्ग काय झालं? खरोखर हा तुझा आवेश पाहिला आणि माझ्या मनाला संतोष झाला. माझं हे भाऊ तुम्हाला सत्य जीवन झालंय याला कारण हे कोदंड इकडे तुला सांगतो. अरे तू जे चोरी कर्म करतोय याच्यात तू काहीही वावग करत नाही. इकडे सांगतो पुनश्च इकडे. अरे चोर जर चोरी करणार नाही तर काय देवळात जाऊन पोथ्या पुराण वाचत बसणार? म्हणजे माझ्या मतानुसार तुम्ही बोलता चोराने चोरी करावयास हवी. हवी की नाही? होय होय चोरा मी चोरी करणार. कोदंडा इकडे तुला सांगतो, तुला धनद्रव्य हवाय ना? हो धनद्रव्य, भरपूर धनद्रव्य. तुझ्या सोना चांदीचे दागिने देई, पण माझी एक अट आहे. हे सारं पुस्तक देण्यासाठी तुमची अट? माझी एक अट आहे. एकच मांडोर नामक ग्रामीण लहर तला नावाच्या तलावानजीक एक रोहिदास नामाचा चमकार राहतो. व्यवस्थान चांगलं आहे. व्यवस्थान चांगलं आहे. होय होय परिस्थिती चांगली आहे. अरे याच मार्गाने त्याचं येणं जाणं असतं. या मार्गाने तो येतोय. तो जर का तुझ्या हाती सापडला तर पहिलं त्याच्याकडे धनद्रव्य लुटून घ्यायचं आणि तदनंतर आणखी त्या तशी सुपारी फुटते तशी त्याची मुंडी तोडून टाकायची. तशी मुंडी तोडली पाहिजे. माझी नव्हे, माझी नव्हे, माझी नव्हे. मग रोहिदासाची. रोहिदासाची. आणि एवढं जर तू केलास तर तुला वाटेल का नाही? हे सत्य आहे. अगदी सत्य. मुखाचे शब्द सत्य. असं खाल्लं नसेल तर काठ माझ्याशी आहे. मी या मार्गाला जाईल, त्या मार्गाने रोहिदास येतच आहे. त्याच्या जवळ ते धन घेईन ते घेईन आणि आणखी त्याप्रमाणे सुपारी पोचता त्याप्रमाणे त्याची मन किती होणार. कोदंडा तुला काय वाटलं? अरे ब्राह्मणाला दोन जीवा असतात. तो ब्राह्मण एका जीवेने कधी बोलत नाही. अरे साप मारावा तर तो पाहुण्याच्या हातून. चिमटीत सापडला तर साप, नाही तर पाहुणा. आपण नामानला गोविंद गोविंद कर्पूर गौरम
ध्यान तुझई सीतापदे यावी रविदास तुझ्या नावात जीवनात मी तुझं भजन करतो. नामस्मरणाशिवाय एक क्षण सुद्धा माझा जात नाही. माझ्या जीवनात मला एकच सार्थक करायचं. मी जन्माचा नाही, या जन्माचं या देहाचं या कायेच मला सार्थक करायचं. माझ्यात नाही तर या मानव जातीला सर्वस्व मला एकच बोध करायचे. या जगात कोणी उच्च नाही, कुणी कनिष्ठ नाही, कोणी या जगात श्रेष्ठ नाही. माणूस या पृथ्वी तलावर आपण जन्माला कृती आणि वासना या सर्व चक्राल शाळेतूनच आपला परमेश्वरानं आपल्या जन्मास घातले आणि हा मानव देह प्रदान केलाय. या मानव देहाचा जर सोना करायचा असेल तर रज समान सत्व या 3 गुणांचा अंगीकार करून या मानवाची सर्वस्व काया पुनीत करण्यासाठी परमेश्वर तिथं तुमच्या आमच्या संकटाचा काय. जीवनात जन्माला आल्याच्या नंतर सर्वस्व सुख माणसाला भेटतात, पण त्याचबरोबर आपल्या जीवनात एकच सुख हवंय आणि ती म्हणजे ईश्वर भक्ती. परमेश्वराचं नाम परमेश्वराची रानधारणा. माझा जन्म तर एका चर्मकार घराण्यात झालाय. आई बापाने मला लहानाचा मोठा केला. सर्वस्व आपल्या सवयीत मला जिथं जिथं गेले तिथं तिथं नाही. अनेक कीर्तनात मी बसलो, अनेक कीर्तनकारांचं कीर्तन मी ऐकलंय. त्यांच्या मुखातून निघणारे सर्वस्व ते परमेश्वराचं नामस्मरण मी ऐकलंय. आणि म्हणूनच मला एवढंच या जगात तुम्हाला सांगायचं. गुरु की साठी ज्ञान का अक्षर, गुरु की साठी ज्ञान का अक्षर, बिसरे तो सहज समाधि रखाऊंगा, बिसरे तो सहज समाधि रखाऊंगा. प्रेम की पाटी सुरत की लेखनी, रैरो मोमो आक लगाऊंगा. यही भयमुक्त करे सनादिक, यही भयमुक्त करे सनादिक, यही भयमुक्त करे सनादिक. एक लक्षात ठेवा, जीवनात अत्तर नाम्याची सर्वस्व जागतिक आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात ठेवून आपण ज्याप्रमाणे सनादिक म्हणजे ऋषीमुनी ज्याप्रमाणे शिकले ते कोणत्या तऱ्हेने शिकले असते तर आत्मरूपी शाळेतून आपल्या जीवनात ज्ञानाची अक्षर समोर ठेवली. विसरलं तर त्यांना आपल्या जीवनात समाधी लावली आणि रैरोमय म्हणजे राम ही अक्षर पाठीवर लिहून आपल्या जीवनात त्यांना आपल्या जीवनाचा उद्धार. त्याचप्रमाणे आपण या सर्वस्व आत्मरूपी शाळेत सर्वस्व वास करून आपल्या जीवनात उच्च नीच हा भेदभाव सोडून परमेश्वराच्या ध्यान चिंतनात मग्न होणं हे तुमचं माझं काम आहे. आम्हाला सर्वांना बोध करायचंय. माझ्या जीवनात मी कष्ट करीत असताना मला एकच सांगायचंय ते सर्वांना काय असेल. मी सुद्धा कष्ट करतो. जन्मकाळ घराण्यात माझा जन्म झालाय. चामड सर्वस्व मडविणं हेच माझं सर्वस्व जीवन. चामड्यावर आघात करून इतरांच्या जीवनात जे जोडे हवे ते देणं हे माझं कर्तव्य. आई बापाची जशी शिकवण आहे तसाच मी वागतो. अर्थात त्याप्रमाणे वागणं हे माझं सर्वस्व कर्तव्य. राम 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 हे राम हे राजवा. सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना चांगली हीच या सर्वस्व रोहिदासाठी, हीच या रोहिदासाठी सर्वस्व देव एकच स्वरूप उरलंय. या जगात देवात भेदभाव नाही, जातीभेद कोणीही मानू नका याच्यासाठीच माझा सर्वांना उपदेश आहे. सर्वांना उपदेश आपलं कर्तव्य. प्रवीण माटवणकर याने माझा गौरव करण्यासाठी हे पारितोषिक दिलंय. त्यांचे आभार मानून या पारितोषिकाचा मी स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे विनायक बोलतकर याने सुद्धा माझा गौरव करण्यासाठी हे पारितोषिक दिलंय. त्यांचे सुद्धा आभार मानतोय. त्याचप्रमाणे कृतिका खानोलकर या बालिकेने माझा गौरव करण्यासाठी हे 50 रुपये पारितोषिक दिलंय. आपला बाळ होईनास
परमेश्वर तुला सुखी ठेवे. आई अगं तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्या राघवाचा त्या प्रभू रामचंद्राचा. राम राम राम. याच्या व्यतिरिक्त या जगात माझ्या जीवनाला आहे त्या प्रभू रामचंद्राचा आई वडील म्हणजे माझ्या जीवनातला खरं दैवत. खरे हे बाबा खरे. आई वडिलांसारख्या दैवताची बरोबरी दुसरं दैवत कुठलंही करू शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून यावे सर्वस्व माझ्या जीवनात दिसतंय की माझ्या आई पण मला सांग, सारं काही तू सांगतोयस त्या परमेश्वरानं तुला ध्यान दिले रे बाबा. हा सत्व ध्यान असतं आम्हाला तू नेहमी सांगत असतो. पण मला सांग, अरे तुला विचार करायचा आई वडिलांची जशी शिकवण आहे त्याप्रमाणे सर्व काही आणि तुला तुझं ज्ञान ऐकत राहिलं की कान आणि म्हणून पाहत राहावं असं वाटतं. पण किती जरी झालं तरी पोटासाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. आज पूर्वी असं सांग त्याला. आणि आपला धंदा म्हणजे पोटाचा आहे. आणि आपल्यावर लोक पाहत असतात. केव्हा येतात थोडे तयार करतील आणि मी कामात कसूर करते नाही रे बाबा. परमेश्वराच्या नावात जर मी दंग असलो असेल तरी माझं काम मी करते. माझ्या कामात काही कसूर आहे. आता जास्त बोलण्यात काही मजा नाही. किती जरी झालं तर आपला पोरगा आहे. काय ते समजताय. गोष्ट कसं सांगणार. आपण हे जरा वळवून वळवून जरा सांगायचं असतं. आता वळवायचं काय त्याच्यात. सांगून टाक. तर आता काय आहे, आता आमच्याकडे जर पाहिलं तर आता हे पिकलं पण तेव्हा जरी सांगता येणार नाही रे बाबा. आणि म्हणत पडते आतापर्यंत मी करत होते. आता माझ्या मागं कुणीतरी करायला हवं ना. म्हणून एक केलंय बघ. काय तुला विचारलं नाही रे बाबा. पण तुला विचारायच्या आधीच आम्ही तुझ्या मामाने आणि मी ठरविलं. काही गोष्टी मुलाला विचारून करायच्या असतात का? मला समज मुलालाच आपल्या आई वडिलांचा आदर बाळगायचा असतो हे बाबा. कारण आईच मुलाला आपल्या हाताला स्रोत चालविण्यासाठी शिकवते. आपल्या पावलाला चालविण्यासाठी शिकत असताना हात हातात धरून सर्वस्व योग्य ज्ञानाचं बोधा म्हणून मला माहिती आहे. आणि म्हणून मी काय ठरवलं माहिती काय? लग्न करायचं ठरवलं. हा माहिती नाही हो. लग्न करायचं तरी का लग्न करून टाकायचं. आई. आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करून टाकणार. म्हणून पाहिजे रे बाबा तुझा संसार. आजपर्यंत तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही रे पोरा. माझे आई वडील माझ्या बाबतीत जे काही ठरवतील त्याचप्रमाणे वागणं माझं काम आहे. मला माहिती आहे. नाहीतर मुलगा म्हणून वागण्याचा मी सुद्धा तुला माझा पोरगा माझ्या शब्दाच्या बाहेर मुळीच जाणार नाही. मी ठरवेन तीच मुलगी. तिच्याशी नाव सांग, नाव सांग, नाव सांग. यांच्या डोळ्यातली यांचे दोनदार येते. दिसायला सुंदर. त्या आमचा व्यवसाय करतात. आणि त्यांची आणि त्यांची ओळख होती. पण मी म्हटलं त्यांच्या घरात एक लहान पोरगी होती. लहानाची मोठी झाली. पुष्कळ वर्ष पाहत होते. काय रे देवा 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 देवासारखी विचारायची तुझ्यासारखीच भक्ती रामाशिवाय काही पाहत नाही रे बाबा. आणि एवढे चांगले गुण आहे तिथे तुला सांगू. तिथे गुणच वापरत आई तिचं नाव लोणा. आई लोणा आहे रे बाबा. तिच्या नावाशी किंवा तिच्या सौंदर्याशी माझा काय संबंध? दिसायला गोरी माणसाच्या जीवनात गुण वाखाणण्यासाठी असावे. गुणाची पारख महत्वाची आहे. दिसण्यासारखे गुण आहे. आणि ते गुण तुम्ही जर वाखाणलं असता तर तुमच्या शब्दाच्या बाहेर मी आहे. आणि मला तरी वाटतं तुझं आणि तिचं डोळं लक्ष्मी नारायणासारखं दिसेल. प्रभू रामचंद्रासारखं वाटेल रे बाबा. आणि म्हणून आणि तिच्या बाबाला आम्ही सांगितलं. ते म्हणाले ते 4 दिवसांनी पाठवतो. म्हटलं 4 दिवसांनी नको आजच पाठवा. पण सकाळी त्याला निरोप पाठवलाय. आणि तुझा आता येणार आवाज आली ती
राम आठवा थोडं पुण्य साठवा. हे राघवा, हे प्रभू रामचंद्रा, देवा निस्वार्थपणाने निष्कपट मनाने केव्हा तुझी भक्ती केली नाही रे. अंतरी केव्हा स्वार्थ बाळगला नाही. निस्वार्थी भक्ती करण्यासाठी तत्पर झाले. देवा आसनी शयनी भोजनी चिंतनी ध्यानी मनी स्वप्नी. देवा तुझंच नामस्मरण, तुझं नामस्मरण केल्याशिवाय एक क्षण सुद्धा आमचा केव्हा गेला नाही. आणि असुस्ती वेळी देवा तुझं नामस्मरण करत, तुझं भजन करत, तुझं पूजन करत क्षणभर आमचं सारं सर्वस्व जीवन घालविलं आम्ही. आणि आज तुझं भजन करता करता या मार्गाने मार्गक्रमण करते खरी, पण क्षणभर याच आशीर्वाद 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 गो मोरी आशीर्वाद. राम तुझं कल्याण करेल गो, कल्याण करेल. माझा पाठीशी आहे गो बाई बाबा. एक वेळाची आठवण झाली आम्हाला. क्षणभर आमच्या घरी तुम्ही आला होता आणि त्यावेळी आमच्या आई वडिलांसमोर बोलत होता. त्यावेळी तुमच्या चरणाजवळ बिलगण्याचं कर्तव्य आम्ही केलं होतं. आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झाला आणि तोच आशीर्वाद पुनश्च आज प्राप्त झाला. अन्यथा आमच्या जीवनात काय होईल. तुमचा आशीर्वाद म्हणजे आमचं सुख आहे. तुमचा आशीर्वाद म्हणजे आमच्या जीवनातील हित आहे. बघितलं किती समजदार. एवढं का घडीला माहितीये कशासाठी भगवान. अरे आमचा पुत्र माझा नाव रोहिदास. तुझ्या बाबाने सांगितलं ना. तुम्हालाही नमस्कार. तो राघव तुझं कल्याण. बघितलं मुलीनं त्याने वागलीस, माझा पुत्र सुद्धा त्याने वागतो. तुला सांगत होते ना मी तिच्या समेत तुझं लग्न ठरविलंय म्हणून. तिच्या आई बापांबरोबर सारं काही मी बोलून आले. म्हणजे बाबा तुम्ही करणार ते योग्यच करणार माझ्या. यार आणखी सांगायला हवं ते काय. तसं नाही रे बाबा. जे तिला पसंत असेल, तुला पसंत असेल, बाबांना पसंत असेल, ते मलाही पसंत असेल. मला माहितीये आमच्या शब्दाच्या बाहेर तू जाणार नाही. पण व्यक्ती दाखवली म्हणजे मनाला समाधान, म्हणून तुला दाखवून घेतली. जशी बाबा तसं जर काही असलं तर सांगायला काही वाईट नाही, म्हणून म्हटलं पाहून घे. खरोखरच आज मी धन्य झाले. कारण आमच्या घराण्याची परंपरा जशी होती साऱ्याने प्रभू रामचंद्राचं एकनिष्ठतेने पूजन करणं, भजन करण्यासाठी तत्पर झाले. भक्ती मार्ग जोपासला आणि आज तेच आम्ही जीवनात केलंय. आणि ती भक्ती आज म्हणायला आली, म्हणायला हरकत नाही. स्त्रीचं जीवनच असेल स्वतःसाठी नाही, दुसऱ्याला अर्पण करायचंय ते. माझा रोहिदास बाज जशी हवी तशीच तशीच बोलते. माझ्या या रोहिदास आता तुला पसंत झाली ना. आवडली ना तुला? 4 दिवसावर तुझं लग्न लावून देते. जशी आपली कारण त्याच्या आई बाबाला इथं बोलवायला पाहिजे, आपल्या पाहुण्या सोयऱ्यांना सांगायला पाहिजे. सर्वांना सांगूया. चला 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 तयारीला लागलं पाहिजे. खरंच समाधान वाटलं ते कशाला असेल. ज्याप्रमाणे मी राघवाची भक्ती करते त्याचप्रमाणे यावेळी जिला तुम्ही पसंत केला की लोणाही राघवाची भक्ती करते. मला आणखी हवं येते का एवढंच यावेळी या माझ्या दृष्टिपत्री पडत नाही. जर माझ्या समोर असेल तर त्याच्याजवळ हस्ताला थंडाला सुटणार आहे. आणि ज्याप्रमाणे सुपारी कधीच तोडतो तशी त्याची मनगुटी तोडणार आहे.
का वाजवा नाही हा त्याला मला वाटतंय त्याने मार्ग बदलला असला पाहिजे तो हा मार्ग सोडावा दुसरा मार्ग पण काय करता होतो यावेळी आपला मुलगा यावेळी या चमत्कार घराण्यात काम करत नाही कुठेतरी त्या नामस्मरणात अंगे कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही म्हणून आई वडिलांना मला पाहायला आणि बाजूला माझ्या साथीला मिळेल आणि असं असताना हा आनंदरूपी संसार या संसारात मला आणि तो कसा असेल तर परमेश्वराचं नामस्मरण म्हणून परमेश्वराचं भजन करू याच्यासाठी येईपर्यंत आपण त्या परमेश्वराचं भजन करावं एवढंच योग्य आहे कारण हा माझा छोटासा गाव आहे आणि या छोट्याशा गावात या चमत्कार घराण्यात मी यावेळी या परमेश्वराचं नामस्मरण करतोय याच्यासाठी त्या रामनामात लीन व्हावं हेच योग्य आहे आणि म्हणून म्हणतोय माझा छोटासा आनंदी संसार हा माझा छोटासा आनंदी संसार हा छोटासा आनंदी संसार हा माझा 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 छोटासा आनंदी संसार हा माझी मांडुरवाडी टाकतावरू 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 कष्टकरूनी कष्टाचे फळ मागतो 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 माझा छोटासा आनंदी संसार हा 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 माझा छोटासा आनंदी माझ्या मांडुरवाडी टाकतावरू माझ्या मांडुरवाडी टाकतावरू माझ्या मांडुरवाडी टाकतावरू माझ्या मांडुरवाडी टाकतावरू कष्टकरूनी कष्टाचे फळ मागतो कष्टकरूनी कष्टाचे फळ मी कष्ट करतो आणि त्यात यावर पैसे काढले तर परमेश्वरा तुझ्या ज्ञानाचं तुझ्या सर्व सदैचं ध्यान लावाय ध्यान आणि याच्यासाठी यावेळी तू येईपर्यंत सहज मला वाटलं त्या परमेश्वराच्या नामस्मरणात रंग व्हावं आणि म्हणून एक सारखा परमेश्वराचं ध्यान करतो आधीच ना एक लक्षात वाईट वाटत वाईट एक गात आपण वाईट कशाला वाटत कारण ज्या आई वडिलांना तुला पसंत केली मला न विचारता सुद्धा आणि त्या आई वडिलांच्या आज्ञेत मी वागलो आणि तुम्ही होकार देण्यासाठी कारण श्रेष्ठांचा आदर
आपल्यासारख्याचं कर्तव्य आई वडिलांचा आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांनी सर्व सुखाचा त्याग करून माझ्यासमोर केला. आणि असं असताना माझ्या आई वडिलांनी मला बाहेर काढले, पण तरी सुद्धा मी आनंद. आणि याला कारण काय? हे कारण कोणतं? तर तू आहे. मी हा मी कसं अगं मला हवी होती तशीच बायको मिळाली आणि म्हणूनच मी यावी हर्षामध्ये दे आणि याच्यासाठी तुला करते. अगं एखाद्या परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी आहे. मलाही त्यात आनंद होईल यात शंकाच नाही. हा तुझ्या मुखातून अशा इच्छा मी निश्चितच पूर्ण करेन. त्या राघवाचं नामस्मरण, त्या प्रभूचं नामस्मरण, त्याचं भजन मी गायला. अगं काशी आपली इच्छा आहे ना. अगं कोणी गावा असं काही मर्यादा आहे. अगं कोणीही परमेश्वराचं नामस्मरण करावं इथं कुठेही बंधन नाही, करत नाही. आणि ते देवाचं नामस्मरण करते मी मान हलवूनच जातं. आणि यासाठी असं वाटते काय माहिती, एकच स्वामी त्या देवाचं नामस्मरण घेते मी, एवढं समाधान वाटतं, मन एवढं हर्षभरीत होतं, मान हलवूनच जाते. आणि याच्यासाठी असं वाटते एकच क्षणभर त्या रामाचं नाव घेते मी. असं वाटलं क्षणभर आम्हाला रामा रघुनंदना रामा
अगे यावेळी तुझ्या मुखातून रामाचं नामस्मरण ऐकलं. आपल्याला काय यावेळी हे जोडे जोडे घेऊन आपल्याला ही जोडे विकायचे, संसार करायचे, आमचा मार्ग कशासाठी? माझं नावच आपल्याला ऐकायचं काय? जरूर ऐकण्यासाठी तयार व्हा. नाशिकपुरी ढिग नगर मांडूर असताना शूद्र वर्ण करत गुजरात, शूद्र वर्ण करत गुजरात मांडूर नगर, मांडूर नगर लीला अवतारा रोहिदास शिवनामा. शास्त्री मुलाने ज्याचं नाव सांगितलं होतं काशीच्या ठिकाणी असणाऱ्या काशीच्या ठिकाणी असणाऱ्या मांडूर, त्या मांडूर गावात कर्मकार व्यवसाय करणार रोहिदास माझं नाव आहे. काजरा कमळून हा माझा समस्या आणि ही माझी पत्नी. ही तुमची पत्नी. त्याच्यानं पुष्कळ काय आहे हे मिळवण्यासाठी मी एक त्यांचं नवी कमळ मी गळा घालतोय. त्याच्यानं हसता आणि परमेश्वराच्या नामस्मरणात लग्वा त्याच्यातच तुमच्या जीवनात आत्म्याचा उद्धार. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सोडून देणं आपलं काम आहे. या जगात माझ्याजवळ जे धन आहे ते फक्त परिवार हीच माझ्या जीवनातली रस्ता आहे. आणि याच्या पलीकडे माझ्या सोनं वगैरे मला यावेळी या चर्मकाराच्या गावाला आहे. हे जोडे काय करणार आहे? आम्ही काही का देऊ
आज पूर्णपणे म्हणतात ते खोटं नाही. जीव धर्मामुळे वृक्षात आहे, पानात आहे, सर्वस्वात देव मन निर्मळ करता येते त्या जीवनात हृदयात एक परमेश्वर या जीवनात नाही. आणि पुण्यात याच्यावर संस्कार करून जाण्यासाठी माझे बाबा घेतलेल्याप्रमाणे संगणकाची उपासना. तरही या आमच्या घराण्यात आमचा जन्म झाला त्याच वेळी माझे बाबा आम्हाला सांगत होते, कुठंच तू कमी पडणार नाही. कोणत्याही गोष्टीची तुला विविधता भागणार परमेश्वराच्या नामस्मरणात काय हे सहजासहज करते. फक्त मनानं स्वतः मनानं त्या परमेश्वराचं आपण जर एकरूप झालो असेल तर आपल्या जीवनात असणारा परमेश्वर सहज आपल्याला दिसू शकतो. निस्वार्थ बुद्धीनं मात्र भक्ती करायला नाही. तुम्ही पुण्यात साठवा हे जगा पडलं साठवलेलं पुण्य हे जगासाठी असतं, आपल्यासाठी काय. आणि ते आपल्यासाठी असणारं जगाला पटवायला आपल्याजवळ असणारं ज्ञान दुसऱ्याला श्रोत द्यायचं आणि दुसऱ्याला जर आपण ते ज्ञान दिलं असेल तर आपल्या ज्ञानात जास्तीत जास्त खरं ते सांग आमचं कर्तव्य आहे. कोण अतिथी आला असेल त्याला माहिती द्यावा, कोण निराधार असेल त्याला आधार द्यावा. हेच आमचं कर्तव्य आहे.